हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आपण एकदम कापसासारखे लुसलुशीत दही वडे बघणार आहोत. एकदम कमी वेळात आणि कमी साहित्यात हे दही वडे बनणारे आहेत. तर हे वडे खूप छान असे लागतात. एकदम कापसासारखे आणि एकदम बाहेरच्या सारखेच हे वडे तयार होतात. तर अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि चला वेळ न घालवता आपण आता ह्या वडे करायला सुरुवात करूया. तर बऱ्याच वेळा काय होतं की वडे पाण्यात टाकल्यावर विरघळतात, तर कोणाचे कडकच होतात. तर मी आज तुम्हाला परफेक्ट प्रमाणात हे जे वडे आहेत ते बनवून दाखवणार आहे. एकदम कापसासारखे मऊ लुसलुशीत हे वडे तयार होतात. तर चला वेळ न घालवता आपण आता या रेसिपीला सुरुवात करूया. दहीवडे बनवण्यासाठी इथं मी मूग डाळ आणि जी आपली उडीद डाळ असते ती समप्रमाणात घेतलेली आहे. बऱ्याच वेळा काय होतं की फक्त आपण उडीद डाळच घेतो आणि जे आपले वडे आहेत ते एकदम असे कडक होतात. तर इथं मी आज मूग डाळसुद्धा वापरलेली आहे. तर इथं आपल्याला 1 वाटी मूग डाळ आणि 1 वाटी उडीद डाळ घ्यायची आहे. तर इथं मी 4 ते 5 तासाठी ही म्हणजे डाळ आहेत ते स्वच्छ धुवून अशा भिजत ठेवलेल्या होत्या. डाळी भिजत ठेवून इथं 4 ते 5 तास झालेले आहेत. इथं जास्त वेळ आपल्याला ही डाळी पण भिजत ठेवायच्या नाहीत. फक्त 4 ते 5 तासासाठी भिजत ठेवायच्या आहेत. इथं आता मी बारीक करून घेणार आहे. तर त्यासाठी इथं मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. आता हे जे डाळे आहेत ते आपल्याला ह्याच्यामध्ये मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत. पण लक्षात ठेवायचं आपल्याला जास्त पाण्याचा वापर करायचा नाही. तर इथं आधी आपल्याला फक्त उडीद डाळ तुम्ही तर मिक्ससुद्धा करून हे डाळी आहे ते बारीक करू शकता. पण आपल्याला भिजत घालताना वेगवेगळ्या डाळी ह्या भिजत ठेवायच्या आहेत. इथं बघू शकता अशा प्रकारे आपल्याला पूर्ण पाणी काढूनच ही डाळ आहे ती बारीक करून घ्यायची आहे. इथं आपण वडे बनवणार आहोत त्यासाठी पूर्ण पाणी नितळूनच हे आपल्याला डाळे आहेत ते बारीक करून घ्यायचे आहेत. उडदाची डाळ आता पूर्ण अशी बारीक करून झालेली आहे. तर जास्त पण आपल्याला बारीक करायची नाही, जरा थोडीशी दरदरीत अशी ठेवायची आहे. इथं आता उडदाची डाळ बारीक करून झालेली आहे. तर मी मुगाची डाळ घेतलेली आहे. तर इथं आपल्याला आता मुगाची डाळीला पाणी लागत नाही. पण जर का तुम्हाला उडदाच्या डाळीला बारीक करताना वाटलंच तर 1 ते 2 टेबलस्पून एवढं पाणी घालून बारीक करून घ्यायची आहे. आता इथं मी मुगाची डाळ सेम अशीच बारीक करून घेते. उडीद डाळ आणि मूग डाळ छान अशी बारीक करून झालेली आहे. तर जास्त आपल्याला बारीक करायचं नाही. तर बघू शकता अशा प्रकारे आता हाताच्या साहाय्याने आपल्याला ही जी डाळ आहे चांगली फेटून घ्यायची आहे. तर इथं लक्षात ठेवायचं आपल्याला चांगलं हलकं पीठ होण्यासाठी हाताच्या साहाय्याने आपल्याला एकाच डायरेक्शनमध्ये हे जे पीठ आहे छान असं फेटून घ्यायचं आहे. जेणेकरून आपले जे वडे आहेत ते छान असे हलके होतील. आणि हाताच्या साहाय्याने फेटल्यामुळे काय होतं हलकं असं हवा त्याच्यात तयार होते आणि आपलं जे पीठ आहे ते छान असं फ्लफी असं होतं. त्याच्यामुळे हाताच्या साहाय्याने हे जे पीठ आहे मी फेटून घेणार आहे. इथं बघू शकता मला इथं 5 ते 10 मिनिटं झालेले आहेत आणि आता बघू शकता कलर ह्याचा किती बदललेला आहे आणि एकदम हलकंसं जे पीठ आहे आपलं तयार झालेलं आहे. तर इथं आपल्याला 10 ते 15 मिनिटासाठी हे जे पीठ आहे ते असंच फेटून घ्यायचं आहे. जेणेकरून छान असे आपले वडे तयार होतात. तर बघू शकता याचा कलर तुम्ही बघू शकता एकदम बदललेला आहे आणि पीठ पण आपलं फुगलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला एकाच डायरेक्शनमध्ये 10 ते 15 मिनिटासाठी हे जे पीठ आहे ते छान असं फेटून घ्यायचे आहे. तर इथं घाई गडबड अशी करायची नाही. तर बघू शकता अशा प्रकारे हे जे पीठ आहे ते फेटून झालेलं आहे. इथं बघू शकता तुम्ही आता पिठाची क्वांटिटी बघू शकता एकदम हलकं आपलं हे जे पीठ आहे ते तयार झालेलं आहे. तर इथं तुम्हाला एक मी ट्रिक सांगते जे आपलं पीठ कसं तयार झालेलं आहे. आता इथं मी 1 चमचा साहाय्याने असं हे जे 1 चमचा आहे ते पीठ घेतलेलं आहे आणि इथं बघू शकता मी उलटा चमचा केलेला आहे आणि खूप हलवते तरी पण हे जे पीठ आहे ते पडत नाही. याचा अर्थ की आपलं जे पीठ आहे परफेक्ट असं तयार झालेलं आहे. आता इथं मी तुम्हाला याचे वडे आहेत ते बनवून दाखवणार आहे. तर त्यासाठी इथं मी बघू शकता कढई गरम करायला ठेवलेली आहे. तर इथं आपल्याला पसरट अशी कढई घ्यायची आहे आणि इथं मी तेल पण गरम करून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे जे वडे आहेत ते हाताच्या साहाय्याने सोडायचे आहेत. तर चमच्याने आपल्याला इथं सोडायचे नाहीत, अशा हाताच्या साहाय्याने सोडून घ्यायचे आहेत. तर बघू शकता सोडल्याच्या नंतर लगेच असे वरती येत आहेत. याचा अर्थ की आपलं जे पीठ आहे छान असं तयार झालेलं आहे आणि इथं जेवढे बसतील तेवढे आपल्याला कढईमध्ये इथं घालून घ्यायचे आहेत. आणि लक्षात ठेवायचं आपल्याला जाडबुडाची कढई घ्यायची आहे आणि मंद आचेवरच हे वडे आहेत छान असे तळून घ्यायचे आहेत. जर का तुम्ही फुल गॅस कराल तर जे वडे आहेत ते पटकन असे करपतील आणि आतमध्ये कच्चेच राहतील. त्याच्यामुळे काय करायचं आहे की आपल्याला कमी गॅसवरच मंद आचेवरच हे जे वडे आहेत ते छान असे तळून घ्यायचे आहेत. तर बघू शकता आता हे जे वडे आहेत ते पूर्णतः ह्याच्यामध्ये मी टाकून घेतलेले आहेत. तर जेवढे बसतील तेवढे वडे घालून घेतलेले आहेत मी आणि आता खालचा भाग तर पूर्ण तळून झालेला आहे. आता हलक्या हाताने आपल्याला इथं असे हे पळीच्या साहाय्याने हलवून घ्यायचे आहेत.
इथं तुम्हाला मी अजून एक टिप सांगणार आहे, जे की आपले वडे आहे ते पटकन तळून होतील आणि एकदम हलके आणि जास्त फुलतील. तर इथं बघू शकता अशा प्रकारे झाऱ्याच्या साहाय्याने आपल्याला वड्यांवरती असं तेल घालायचं आहे, जेणेकरून लगेचच तळून होतील. तर बघू शकता अशा प्रकारे हे जे वडे आहेत ते छान असे तळून झालेले आहेत. तर इथं आपल्याला जास्त पण असा वड्यांचा कलर बदलून घ्यायचा नाही, जास्त ब्राऊन करायचे नाहीत. हलकासा बदामी रंग येईपर्यंत आपल्याला हे जे वडे आहेत तळून घ्यायचे आहेत. फक्त कुरकुरीत वरचा जो आवरण आहे ते फक्त असं कुरकुरीत झालं पाहिजे. इथपर्यंत आपल्याला हे जे वडे आहेत ते छान असे तळून घ्यायचे आहेत. तर बघू शकता किती मस्त असा त्याचा कलर आलेला आहे आणि एकदम हलके असे आपले हे वडे आहेत ते तयार झालेले आहेत. तर चला मी असेच आता बाकीचे वडे आहेत ते करून घेते. वडे आहेत ते छान असे तळून झालेले आहेत आणि मस्त असा त्याचा कलर पण आलेला आहे. आता इथं मी एका प्लेटमध्ये काढून घेते. तर जेवढे बसतील तेवढे मी कढईमध्ये तळून घेतलेले आहे. तर पहिला हा टप्पा आपला तळून झालेला आहे. आता इथं मी वडे टाकण्यासाठी कोमट पाणी करून घेतलेलं आहे. तर जास्त पण आपल्याला कडक पाणी घ्यायचं नाही आणि जास्त पण थंड घ्यायचं नाही. तर थंड घ्याल तर जास्त वेळ पाण्यात ठेवावं लागतील, त्याच्यामुळे आपल्याला कोमट पाणी करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे आणि 2 ते 3 चिमट एवढं हिंग घेतलेलं आहे. हे टाकल्यामुळे काय होतं, छान अशा आपल्या वड्याला टेस्ट येते. मीठ आणि हिंग घातल्यावर छान असं पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इथं आपण जे पीठ घेतलं होतं त्याच्यामध्ये मीठ घातलेलं नाही, पण पाण्यामध्ये मीठ घातल्यावर काय होतं की जे वड्यांमध्ये आहे छान असं शोषून वडे घेतात. त्याच्यामुळे आपल्याला पाण्यामध्येच मीठ आणि हिंग घालायचे आहे, त्याच्यामुळे छान अशी टेस्ट येते. आता हे जे वडे आहेत ते आपल्याला पाण्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. तर लक्षात ठेवायचं आहे आपल्याला पाणी पण थोडंसं गरम पाहिजे आणि जे वडे असतात ते पण आपल्याला गरमच पाहिजे असते. त्याच्यामुळं पटकन असं पाणी आहे ते वडेमध्ये शोषून घेतात. तर आपल्याला आता हे जे वडे आहेत ते पूर्ण असं पाण्यामध्ये जरा थोडेसे असे दाबून घ्यायचे आहेत, जेणेकरून पूर्ण आपले जे वडे आहेत ते पाणी शोषून घेतील. आणि इथं जास्त वेळ आपल्याला ठेवायचं नाही, कारण इथं आपण गरम पाणी वापरलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला 5 ते 10 मिनटासाठी फक्त हे असं झाकून ठेवायचं आहे. वडे आपण पाण्यात घालून ठेवलेले आहेत, तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया. त्यासाठी इथं मी 100 ग्रॅम दही घेतलेलं आहे आणि आपल्याला जरासं दाटसरच दही घ्यायचं आहे आणि अशा विस्करच्या साहाय्याने असं छान असं फेटून घ्यायचं आहे. तर जास्त तुमच्यात गुठळी असतील तर असंच फेटून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला विस्करच्या साहाय्याने छान असं फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून काय होईल की आपले वड्यांवरती असं छान असं सोडा येईल. त्याच्यामुळे आपल्याला असंच फेटून घ्यायचं आहे. तर बघू शकता एकदम हलकंसं जे दही आहे ते आपलं तयार होतं. जर का तुम्ही इथं घरचं वापरत असेल तर तुम्ही वापरू शकता आणि जास्त आपल्याला इथं आंबट असं हे दही वापरायचं नाही. 5 ते 10 मिनटं झालेले आहेत आणि बघू शकता छान असे आपले वडे आहेत ते पाण्यामध्ये चांगले फुललेले आहेत, अजून डबल झालेले आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला अशा हातावर घ्यायचे आहेत आणि हलक्या हाताने आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे, जेणेकरून जे एक्स्ट्राचं पाणी असतं वड्यांमधलं ते निघू शकेल. तर बघू शकता अशा प्रकारे मी जे आता सगळ्या वड्यांमधलं जे पाणी आहे ते असंच काढून घेणार आहे. तर ही प्रोसेस आपल्याला एकदम सावकाशपणे अशी करायची आहे, जास्त पण आपल्याला वडे दाबायचे नाहीत. आपले वडे तर तयार झालेले आहेत. आता त्यासाठी जी चटणी असते, जी गोड आणि तिखट चटणी असते ती बनवून घेणार आहोत. तर सगळ्यात पहिले इथं मी गोड चटणी बनवून घेणार आहे. त्यासाठी इथं मी 1 वाटी असा खिसून घेतलेला गूळ आहे. 1 छोटी वाटी मी चिंच असते आपली ती चिंच घेतलेली आहे. तर इथं आपण चिंच आणि गुळाची चटणी बनवणार आहे. त्यासाठी इथं मी गुळाचा आणि चिंचेचा वापर केलेला आहे. इथं तुम्ही खजूरसुद्धा घेऊ शकता. 1 चमचा मी आपलं साधं मीठ असतं ते घेतलेलं आहे. 1 चमचा मी काळं मीठ असतं ते घेतलेलं आहे. हिंग घालणार आहे चिमटभर. इथं मी धना जिरा पावडर घेतलेले 1 चमचा आणि जो आपला गरम मसाला असतो तो मी 1 चमचा घेतलेला आहे. तर चला आपण आता ही चटणी आहे ते सगळ्यात पहिले बनवून घेऊया. सगळ्यात पहिले गोड चटणी बनवण्यासाठी इथं मी 1 ग्लास एवढं पाणी घेतलेलं आहे आणि गरम करून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्येच आपल्याला हा जो गूळ आहे तो घालून घ्यायचा आहे आणि जी चिंच घेतलेली होती ती चिंचसुद्धा आपल्याला ह्याच्यामध्येच घालून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे चटणी केल्यावर एकदम छान अशी चटणी तयार होते आणि कमी वेळात आपली ही चटणी आहे ती तयार होते. आता हे जे आपल्याला गूळ आहे ते पूर्ण विरघळून घ्यायचं आहे. इथं बघू शकता आता जो गूळ आहे तो पूर्णपणे विरघळलेला आहे, पण आपल्याला इथंच आता इथं गॅस बंद करायचा नाही. तर आपल्याला जी पाणी आहे तो निम्म झालेलं पाहिजे, म्हणजे त्याची क्वांटिटी कमी झालेली पाहिजे. त्याच्यामुळे आपल्याला अजून 5 ते 10 मिनटासाठी अशीच हे शिजवून घ्यायचं आहे. जे चिंच आहे ती छान अशी शिजेल. आता इथं बघू शकता जी पाण्याची क्वांटिटी आहे ती कमी झालेली आहे आणि मस्त असं दाटसरपणा आलेला आहे. तर इथं बघू शकता आता इथं या स्टेजला मी इथं गॅस बंद करून घेते आणि इथं आपल्याला गाळणी साहाय्याने गाळून घ्यायचं आहे.
तर इथं बघू शकता आता इथं मी गाळण घेतलेले आहे आणि एका वाटीमध्ये आपल्याला हे धरून असं छान असं गाळून घ्यायचं आहे आणि जी चिंच पण आहे ती अशी आपल्याला मॅश करून घ्यायची आहे, जेणेकरून जास्त आपल्या चटणीला अजून दाटसरपणा येईल. जी आपली चिंच शिजलेली आहे छान अशी मॅश होते. तर आपल्याला असं हे वाटीमध्ये घेऊन पूर्ण असं जे पाणी आहे ते गाळून घ्यायचं आहे. तर चला मी आता असंच हे जे चटणी आहे ते पूर्ण आता तयार करून घेते. तर इथं बघू शकता आता चिंच आणि गुळाचं जे पाणी आहे ते पूर्ण मी आता वाटीमध्ये गाळून घेतलेलं आहे. आता ह्याच्यात आपण काही सुके मसाले आहेत ते ॲड करणार आहे. सगळ्यात पहिले आपण जे काळं मीठ आहे ते घालून घेणार आहोत. ह्याच्यानंतर आपण इथं मी जे साधं मीठ घेतलेलं होतं ते घालून घ्यायचं आहे. तिथं आपल्याला चवीनुसारच घालायचं आहे. इथं मी धना जिरा पावडर आणि गरम मसाला घेतलेला आहे तो सुद्धा घालून घेणार आहे. आता ह्याच्यातच मी चिमटभर हिंग आहे ते घालणार आहे आणि आता छान आपल्याला हे जे मसाले आहेत ते चटणीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. तर इथं तुम्ही मिरची पावडरसुद्धा घालू शकता, पण इथं मी हिरवी चटणी असते ती तिखट करणार आहे, त्याच्यामुळे आपल्याला ह्याच्यामध्ये मिरची पावडर घालायची काही गरज नाही. इथं तुम्ही जी जलजिरा पावडर किंवा चाट मसाला असतो तो सुद्धा घालू शकता किंवा आमचूर पावडरसुद्धा घालू शकता. आता हे जे मसाले आहेत छान आपल्याला ह्या चटणीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. इथं आपली ही जी गोड चटणी आहे ती तयार झालेली आहे. चला आपण आता तिखट चटणी आहे ती बनवून घेऊया. गोड चटणी झाली, आता इथं आपण तिखट चटणी बनवणार आहोत ते पण पुदिन्याची. तर त्यासाठी इथं मी भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे. तर आपल्याला ती हिरवी चटणी बनवण्यासाठी भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची आहे. इथं मी मुठभर पुदिन्याची पानं घेतलेली आहेत, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. आवडत असेल तर तुम्ही आलंसुद्धा घालू शकता आणि मिरचीची क्वांटिटी तुम्ही कमी जास्त ठेवू शकता तिखटच्या आवडीनुसार. इथं मी 2 ते 3 टेबलस्पून एवढे आपले शेंगदाणे असतात कच्चे ते घेतलेले आहेत. 1 चमचा जिरं घेतलेलं आहे, लिंबू घेतलेले आहे अर्धं, हे काळं मीठ आहे ते चिमटभर घेतलेलं आहे, साधं मीठ आहे ते घेतलेलं आहे चिमटभर आणि हिंग घालणार आहे चिमटभर. इथं मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि ह्याच्यात आपल्याला छान अशी चटणी बनवून घ्यायची आहे. तर सगळ्यात पहिले मिक्सरच्या भांड्यामध्ये मी कोथिंबीर घातलेली आहे, नंतर पुदिना, इथं मी हे मिरच्या आहेत ते घालून घेते. तर इथं तुम्ही मिरच्याची तुम्हाला आवडीनुसार कमी जास्त करू शकता, कितपत तिखट पाहिजे त्याच्यानुसार. आता हे जे शेंगदाणे घेतले होते ते सुद्धा घालून घ्यायचे आहेत. मीठ घ्यायचं आहे, काळं मीठ. काळं मीठ घातल्यामुळे छान अशा आपल्या चटणीला टेस्ट येते. कधी पण आपण चटपटीत पदार्थ करत असेल तर काळ्या मिठाचा वापर करायचा. हे जे साधं मीठ घेतलेलं होतं ते सुद्धा मी घालून घेते. जिरं घेतलेलं आहे, जिरं पण आपल्याला ह्याच्यामध्येच घालून घ्यायचं आहे. हे दादा चिमटभर हिंग घेतलेलं आहे ते हिंग घालून घेते. आता ह्याच्यात मी जे अर्ध लिंबू घेतलेलं होतं ते अर्ध्या लिंबूचा रस घालून घेणार आहे. इथं तुम्ही आमचूर पावडरसुद्धा वापरू शकता, पण इथं मी लिंबाचा वापर केलेला आहे. छान अशी आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची. चटपटीत अशी ही पुदिन्याची चटणी तयार झालेली आहे. तर बघू शकता मस्त असा हिरवागार त्याला कलर आलेला आहे. आता ही तर आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायची आहे. तर जास्त पण पातळ किंवा जास्त पण दाटसर आपल्याला ही जी चटणी आहे ती ठेवायची नाही. तर अशी कन्सिस्टन्सी बरोबर आहे. तर ही आपली हिरवी चटणी तयार झालेली आहे. इथं बघू शकता आपली गोड चटणी आणि तिखट चटणीसुद्धा तयार झालेली आहे आणि जे वडे आहेत ते सुद्धा रेडी झालेले आहेत. आता सगळ्यात शेवट स्टेप येते ते आपल्याला हे जे दही फेटून घेतलेलं होतं ते घालून घ्यायचं आहे. तर इथं आपल्याला दही हे फेटूनच घ्यायचं आहे, जेणेकरून एकसारखं असं दही आहे ते तयार होतं आणि जे गुठळे असतात ते सुद्धा मोडतील. तर अशा प्रकारे हे जे दही आहे ते मी पूर्ण असे वड्यांवरती घालून घेतलेलं आहे. तर तुम्ही इथं तुमच्या आवडीनुसार दही वड्यांवरती कमी जास्तसुद्धा घालू शकता, पण दही वड्यामुळे छान घातल्यामुळे छान अशा आपल्या वड्याला टेस्ट येते, त्यामुळे भरपूर असं दही घालून घ्यायचं आहे. तर इथं तुम्ही डेअरीचं किंवा घरचं सुद्धा दही वापरू शकता, पण इथं आपल्याला जास्त आंबट असं हे दही वापरायचं नाही. आता इथं दही पूर्ण घालून झालेलं आहे. आता ही जी मी हिरवी चटणी घेतलेली आहे ती घालून घेते. तर बघू शकता इथं तुम्ही ही जी पुदिना चटणी आहे ती घातल्यावर एकदम आपल्या वड्याला छान अशी टेस्ट येते आणि नक्की ही चटणी घरी करूनच घाला, म्हणजे छान अशी लागेल. आता ह्याच्यात आपल्याला ही जी गोड चटणी आहे ती घ्यायची आहे. इथं बघू शकता मस्त असं आपल्या चटणीला दाटसरपणा आलेला आहे आणि कलर पण अप्रतिम आलेला आहे. आता ही जी चटणी आहे ती आपल्याला ह्याच्यावरती घालून घ्यायचं आहे. तर हे जे चटणी आहे ते पूर्णतः मी वड्यांवरती घालून घेते. आता इथं मी काही सुके मसाले वापरलेले आहेत. तर सगळ्यात पहिले इथं मी धना जिरा पावडर आहे ती घालून घेणार आहे. तर तुम्हाला घालायचे असेल नंतर तर तुम्ही वापरू शकता. इथं मी चिली फ्लेक्स घेतलेला आहे आणि चाट मसाला घेतलेला आहे. जर का तुम्हाला इथं चिली फ्लेक्स वापरायचं नसेल तुम्ही जी मिरच्या असतात आपल्याला त्या अशा जरा थोड्याशा दरदरीत कुटूनसुद्धा घालू शकता.
हे घातल्यामुळे छान अजून आपल्या दही वड्याला टेस्ट येते. त्याच्यामुळे चिली फ्लेक्स आणि चाट मसाला नक्की घाला. इथं आपले हे दही वडे छान असे तयार झालेले आहेत. तर चटपटीत इथं आपले कापसासारखे मऊ लुसलुशीत असे हे दही वडे तयार झालेले आहेत आणि कमी वेळात आणि कमी साहित्यात हे दही वडे तयार झालेले आहेत. तिथं तुम्हाला एक दही वडा आहे तर तोडून दाखवते. तर बघू शकता एकदम सॉफ्ट असे, आतून जाळीदार आणि मस्त लुसलुशीत असे हे जे वडे आहेत ते तयार झालेले आहेत. जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि असेच माझ्या चॅनलवर कनेक्ट राहा, जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. तर चला आता नेक्स्ट रेसिपीमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.